पुनश्च एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर आजचा जो आपला घटक आहे मित्रांनो, तो म्हणजे परिमिती या घटकावरती आधारित उदाहरणांचा सराव आपण आजच्या या तासिकेला करणार आहोत। तर परिमिती या घटकाचा अभ्यास करत असताना आपल्याला परिमिती म्हणजे काय आणि क्षेत्रफळ म्हणजे काय या दोन्हीमधला फरक जाणून घेणं हे महत्त्वाचं असणार आहे। तर बघा, परिमिती म्हणजे नेमकं काय? तर ज्या ज्या वेळेला एखादी आकृती असेल तर आकृतीच्या बाह्य बाजूंची बेरीज जी आहे त्याला आपण परिमिती असं म्हणत असतो। उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर या ठिकाणी बघा, अशा प्रकारचा एक चौकोन आहे। आता या चौकोनामध्ये ज्या वेळेला अशा प्रकारे रेषा दिलेल्या आहेत, मग आता परिमिती म्हणजे काय? तर मित्रांनो, ह्या ठिकाणी या ज्या बाह्य बाजू आहेत, या बाजूंची फक्त बेरीज जर केली तर आपल्याला परिमिती निघत असते किंवा परिमिती आपल्याला मिळून जाते। मधल्या बाजूंची बेरीज करण्याची काही एक गरज नाही। आता परिमिती म्हणजे आपल्याला समजलं की एखाद्या आकृतीची, बंदिस्त आकृतीच्या बाह्य बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती। आणि क्षेत्रफळ म्हणजे काय? तर बघा, ही जी आकृती आहे तर या आकृतीचा हा मधला जो भाग आहे याला म्हणायचं क्षेत्रफळ। तर परिमिती आणि क्षेत्रफळ याच्यामध्ये अशा प्रकारचा फरक आहे, तो आपण समजून घेतलेला आहे। आता याच्यानंतर परिमितीवर आधारित कशा कशा प्रकारची उदाहरणं हे आपल्याला येऊ शकतात, त्या उदाहरणाचे स्पष्टीकरण हे आपण आता या ठिकाणी घेणार आहोत। तर बघा, उदाहरणं कशी आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात। तर याच्यामधील जे पहिलं उदाहरण आहे मित्रांनो, ते काय आहे बघा, तर एका चौरसाची बाजू 5 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज 5 सेंटीमीटर, व्हॉट इज इट्स पेरिमीटर? ओके, आता बघा या ठिकाणी हा काय आहे, तर एक चौरस दिलेला आहे मित्रांनो, आणि या चौरसाची जी बाजू आहे तर ही बाजू किती आहे मित्रांनो? 5 सेंटीमीटर आहे। मग आपल्याला माहित आहे की चौरस जो आहे तर त्या चौरसाच्या ज्या चारही बाजू असतात या कशा असतात? एकसारख्याच असतात। म्हणजे या ठिकाणी एक बाजू जर 5 सेंटीमीटर दिलेली असेल तर दुसरी बाजू सुद्धा काय असणार आहे? 5 सेंटीमीटर असणार आहे। त्याच्यानंतर तिसरी बाजू 5 सेंटीमीटर असेल आणि चौथी बाजू सुद्धा 5 सेंटीमीटर असणार आहे। मग आता परिमिती काढायचं म्हणजे काय करायचं? तर या चारही ज्या बाजू आहेत या चारही बाजूंची आपल्याला बेरीज करावी लागेल। मग आपल्याला चौरसाची परिमिती बरोबर काय येईल? तर बघा, चौरसाची परिमिती बरोबर चारही बाजूची बेरीज, किंवा त्यालाच आपण 4 गुणिले बाजू अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो मित्रांनो। मग 4 गुणिले बाजू, मग या ठिकाणी 4 दिलेला आहे, बाजू किती आहे तर 5 आहे, मग 4 पंचे किती येणार आहे? 20 येणार आहे। मग 20 सेंटीमीटर हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो। मग 20 सेंटीमीटर हा पर्याय कुठे आहे? तर बघा, हा पर्याय क्रमांक क या ठिकाणी दिलेला आहे। आता ज्याप्रमाणे कळलं, किंवा यालाच आपण अशा प्रकारे सुद्धा 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 या चारही बाजू घेतल्या आणि त्याची जर बेरीज केली तर किती येणार आहे? 20 सेंटीमीटर येणार आहे। मग आता बघा, या ठिकाणी 5 4 वेळेस घेतलेला आहे, म्हणून याचं जे सूत्र झालेलं आहे तर ते काय झालेलं आहे मित्रांनो? 4 गुणिले बाजू, कारण बाजू कशी आहे? सारखीच आहे। याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात। एका आयताची लांबी 8 सेंटीमीटर आणि रुंदी 5 सेंटीमीटर आहे, तर आयताची परिमिती काढा। The length of a rectangle is 8 centimeter and its width is 5 centimeter. Find the perimeter of the rectangle. तर काय दिलेलं आहे आपल्याला? एक आयत दिलेला आहे मित्रांनो। बघा, पाठीमागच्या उदाहरणामध्ये आपल्याला चौरस दिलेला होता आणि या ठिकाणी आयत दिलेला आहे। मग आयताचा गुणधर्म काय असतात? तर आयताच्या ज्या समोरासमोरच्या बाजू असतात या कशा असतात? सारख्याच लांबीच्या असतात मित्रांनो, सारख्याच मापाच्या असतात। मग याची लांबी जी आहे ही किती दिलेली आहे? ही दिलेली आहे 8 सेंटीमीटर। मग त्याच्या समोरची जी बाजू आहे म्हणजेच आयताची दुसरी बाजू, दुसरी लांबी काय असणार आहे? तर या ठिकाणी सुद्धा 8 सेंटीमीटरच असणार आहे। आणि त्याची रुंदी जी आहे तर रुंदी दिलेली आहे या ठिकाणी बघा 5 सेंटीमीटर। मग या ठिकाणी 5 सेंटीमीटर आणि रुंदीच्या समोरासमोरील ज्या बाजू आहेत या कशा असतात? या सारख्याच असतात, म्हणून या ठिकाणी सुद्धा 5 सेंटीमीटर दिलेला आहे। मग आपल्याला काय काढायचं आहे? तर आयताची परिमिती काढायची आहे। मग आयताची परिमिती बरोबर काय करायचं? तर आयताची परिमिती बरोबर
आता या ठिकाणी बघा दोन बाजू कशा आहेत, सारख्या आहेत. या ठिकाणी 8 आहे, या ठिकाणी 8 आहे, मग या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी बघा 8 अधिक 5 हे जर केलं आणि त्याला जर 2 न गुणलं तर आपल्याला काय होणार आहे मित्रांनो, तर आयताची परिमिती मिळणार आहे. मग 8 काय आहे यालाच आपण कशा प्रकारे लिहू शकतो, तर बघा 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी अशा प्रकारे लिहू शकतो. मग लांबी किती आहे, तर बघा या ठिकाणी 8 आहे, मग 8 दोन्ही 16 झालेला आहे अधिक 2 पंचे 10 झालेला आहे. मग 16 आणि 10 मिळून किती होतात मित्रांनो, 26 होतात. मग 26 हा पर्याय कुठं दिसतोय, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आता हेच गणित आपल्याला अजून कसं सोडवता येईल, तर बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी 5 आहे, त्याच्यानंतर वरती 8 आहे, त्यानंतर परत 5 आहे, त्यानंतर परत 8 आहे. म्हणजे चारही बाजू आपण या ठिकाणी काय केलेले आहे, घेतलेली आहे, त्यांची मापं घेतलेली आहेत आणि आता त्याची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. मग या ठिकाणी बघा 8 आणि 5 13 आणि या ठिकाणी 13 आणि 13 मिळून होता 26 म्हणजे 26 सेंटीमीटर. म्हणजे अशा प्रकारे जरी बेरीज केली तरी त्याचं उत्तर हे 26 सेंटीमीटरच येणार आहे. आणि 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी अशा प्रकारे सूत्र लिहून जरी सोडवलं तरी त्याचं उत्तर हे 26 सेंटीमीटर एवढंच येणार आहे. म्हणून आपला पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक बी 26 सेंटीमीटर हे असणार आहे. एका त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 7 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर आणि 9 सेंटीमीटर आहेत, तर या त्रिकोणाची परिमिती किती? द साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर 7 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर अँड 9 सेंटीमीटर respectively. What is the perimeter of this triangle? आता बघा या ठिकाणी हा काय आहे, हा एक ट्रायंगल आहे. आता याची एक बाजू किती दिलेली आहे, ही दिलेली आहे 7 सेंटीमीटर, दुसरी बाजू दिलेली आहे 8 सेंटीमीटर आणि तिसरी बाजू दिलेली आहे 9 सेंटीमीटर. मग आता त्रिकोणाची परिमिती कशी काढायची, सोपं आहे मित्रांनो. तर याच्या तिन्ही बाजूंची बेरीज करायची. बघा काय करायचं, तिन्ही बाजूंची बेरीज करून घ्यायचं, बेरीज करायचं. मग आता तिन्ही बाजू कोणकोणत्या आहेत बघा, या ठिकाणी एक 7 आहे, दुसरा आहे 9 आणि तिसरा आहे 8. या तिन्हीची बेरीज करून घ्यायची मित्रांनो. मग 7 आणि 9 16, 16 आणि 8 24, मग 24 सेंटीमीटर हे काय झालं, याचं उत्तर आलेलं आहे. आणि 24 सेंटीमीटर हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आहे. बघा अगदी सोपं आहे. कोणतीही आकृती घ्या, फक्त बाह्य बाजू घ्या, त्या बाह्य बाजूंची जर तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला त्या आकृतीची काय भेटणार आहे, तर परिमिती ही आपल्याला मिळणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण बघूयात. बघा एका समभुज त्रिकोणाची बाजू 6 सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती किती होईल. आता काय आहे, समभुज त्रिकोणाची म्हणते. बघा आता समभुज त्रिकोण कशाला म्हणायचं, सम म्हणजे सारखा, भुज म्हणजे बाजू, मग सारख्या बाजू म्हणजे याच्या तीनही बाजू कशा आहेत, सारख्या आहेत. मग या ठिकाणी बघा 6 सेंटीमीटर ही त्याच्या बाजूची लांबी आहे, ठीक आहे. मग आता एका बाजूची लांबी 6 सेंटीमीटर आणि समभुज त्रिकोण असल्यामुळं त्याच्या तीनही बाजूची लांबी काय असणार आहे, तर 6 सेंटीमीटर असणार आहे मित्रांनो. मग समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर काय करायचं, तर या ठिकाणी बघा काय आहे, 3 बाजू आहेत, ठीक आहे. आणि तिन्ही बाजू कशा आहेत, सारख्या आहेत मित्रांनो. म्हणून या ठिकाणी 3 गुणिले बाजू अशा प्रकारे सुद्धा आपण याची परिमिती ही काढू शकतो. मग या ठिकाणी 3 लिहिलं आणि बाजू किती दिलेली आहे, तर ती दिलेली आहे 6 सेंटीमीटर. म्हणून या ठिकाणी 6 केलं, मग 3 × 18 म्हणजे 18 सेंटीमीटर हे काय झालेले आहे, तर या समभुज त्रिकोणाची परिमिती झालेली आहे. आणि 18 सेंटीमीटर हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे. आता हे झालं सूत्रानुसार 3 गुणिले बाजूचा वर्ग याच्यामध्ये ठेवून आपण सोडवलं, किंवा हेच गणित कसं सोडवता येतं, तर या ठिकाणी बघा 6 अधिक 6 अधिक 6 3 वेळेस 6 घ्या आणि याची बेरीज करा, ते आले 18 सेंटीमीटर, हे झालं उत्तर, ठीक आहे. आता याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण पाहूयात. एका चौरसाची परिमिती 36 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची बाजू किती असेल.
इफ द पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इज 36 सेंटीमीटर, व्हॉट इज द लेंथ ऑफ इट्स साइड? काय आहे? चौरस आहे. आता हा चौरस आहे, ठीक आहे. चौरस म्हणजे काय असतं? तर चौरसाच्या चारही बाजू एकसारख्या असतात. मग या चारही बाजू ज्या आहेत याची जी लांबी आहे, सर्व बाजूची लांबी ती किती आहे मित्रांनो? तर ती आहे बघा 36, म्हणजेच परिमिती आहे. मग त्या चौरसाची बाजू किती म्हणतं? मग आपल्याला माहित आहे की चौरसाची परिमिती बरोबर काय आहे? 4 गुणिले बाजू आहे. ठीक आहे, 4 गुणिले बाजू आहे. मग आता आपल्याला काय दिलेलं आहे? तर या ठिकाणी बघा चौरसाची परिमिती दिलेली आहे, ती किती आहे? 36 सेंटीमीटर आहे. बरोबर, 4 गुणिले बाजू केलं. आता या ठिकाणी काय करायचं? तर 4 आणि बाजू याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. आपल्याला बाजू काढायची आहे, म्हणून बाजू आपण काय करूयात? एका ठिकाणी ठेवूयात आणि बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला हे 4 घेऊयात. मग या ठिकाणी बघा हे 36 लिहिलं. आता हे 4 कशात आहे? गुणाकारामध्ये आहे. बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला हे 4 जाणार आहे त्यावेळेला ते भागाकारात जाईल मित्रांनो. मग 4 एक 4 आणि 4 8 32, 4 9 36, म्हणजेच या ठिकाणी 9 सेंटीमीटर हे याची काय येणार आहे? तर एक बाजू येणार आहे. आणि 9 सेंटीमीटर हा पर्याय कुठं आहे? तर हा पर्याय क्रमांक क या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. जर त्या आयताची परिमिती 36 सेंटीमीटर असेल तर त्या आयताची लांबी किती? द लेंथ ऑफ अ रेक्टेंगल इज ट्विस इट्स वाइड. If the perimeter of the rectangle is 36 centimeter, what is its length? आता काय काढायचं आहे आपल्याला? या ठिकाणी लांबी काढायची आहे. पण आता ज्या वेळेला अशा प्रकारचं उदाहरण येईल त्यावेळेला ते वाचून व्यवस्थित समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो. कारण की याच्यामध्ये लांबी आणि रुंदी हे दोन्हीही दिलेले नाहीत. मग अशा वेळेला काय करायचं? तर बघा, एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. मग आता आयताची जी रुंदी आहे, समजा या ठिकाणी आयताची रुंदी पाहूयात. आयताची रुंदी माहित आहे का? माहित नाही. मग ती आपण x मानू. काय मानू? x मानू. मग आयताची लांबी काय होणार आहे मित्रांनो? तर आयताची लांबी जी आहे ही लांबी काय होणार आहे? तर रुंदीच्या दुप्पट आहे. म्हणजे या ठिकाणी 2 गुणिले x किंवा याला 2x असं होईल. बरोबर, मग 2x झालं. आता आपल्याला काय दिलेलं आहे? तर आयताची परिमिती दिलेली आहे. ठीक आहे. मग आता आयताची परिमिती बरोबर काय आहे सूत्र? आपल्याला माहित आहे की आयताची परिमिती बरोबर 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी आहे. ठीक आहे, लांबी अधिक रुंदी आहे. मग या ठिकाणी 2 लिहिलं, त्याच्यानंतर लांबी किती आहे? तर 2x आहे, अधिक x लिहिलं. ठीक आहे. मग या ठिकाणी कंस जर सोडवला तर या ठिकाणी काय होतं बघा? 2 आणि कंसामध्ये कंस सोडवल्यानंतर बघा 2 गुणिले या ठिकाणी 2 आणि 1 3, या ठिकाणी 3x झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी 3 दोन्ही 6x हे झालेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, 6x. मग आता काय करायचं आहे आपल्याला? तर या ठिकाणी आयताची परिमिती किती दिलेली आहे? 36 दिलेली आहे. मग आता बघा 36 बरोबर 6x आहे. मग आता या x ची किंमत आपल्याला काढायची आहे. मग काय करावं लागेल? तर x जे आहे ते एका बाजूला ठेवावं लागेल आणि हे 6 दुसऱ्या बाजूला घ्यावं लागेल. ठीक आहे. मग x बरोबर 36 भागिले 6. आता 6 भागाकारामध्ये कसं आलं? तर बघा, हे 6 आणि x याच्यामध्ये कोणतं चिन्ह नाही, याचा अर्थ याच्यात गुणाकाराचं चिन्ह असतं. आणि ज्या वेळेला बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला ही संख्या जाणार आहे त्यावेळेला त्याच्या विरुद्ध क्रिया ही त्यामध्ये होत असते. मग आता या ठिकाणी बघा 6 1 6 आणि 6 6 36. मग x बरोबर किती आलं मित्रांनो? तर x बरोबर आलेला आहे 6. मग x काय आहे? तर x आहे रुंदी. आणि आपल्याला काय विचारलेली आहे? तर आपल्याला विचारलेली आहे लांबी. मग लांबी आपण काय केलेलं आहे? तर 2x केलेली आहे. बरोबर, लांबी ही कशी आहे? रुंदीच्या दुप्पट आहे. मग 2x म्हणजेच किती? तर 2 गुणिले 6 बरोबर किती आलेला आहे? 12. म्हणजे 12 सेंटीमीटर ही काय झालेली आहे? त्या ठिकाणची लांबी आलेली आहे. आणि हा पर्याय कुठं आहे? तर हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण कोणतं आहे ते आपण पाहूयात.
बाजू 6 सेंटीमीटर असलेल्या चौरसाकृती तारेचा तुकडा सरळ करून त्याचा एक समभुज त्रिकोण तयार केला तर त्या समभुज त्रिकोणाची बाजू किती सेंटीमीटर असेल? आता काय केलंय गणित व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. काय आहे? 6 सेंटीमीटर असलेल्या चौरसाकृती तारेचा तुकडा म्हणजे बाजू किती आहे? तर 6 सेंटीमीटर आहे. या ठिकाणी बघा हा चौरस आहे, ठीक आहे. आता याची एक बाजू किती आहे? 6 सेंटीमीटर. मग याला काय केलं तर हा जो तारेचा तुकडा आहे ना हा सरळ केला. बघा सरळ केला म्हणजे या ठिकाणी 6, या ठिकाणी 6, या ठिकाणी 6, मग 6 चोक 24. काय झालं याचं? सेंटीमीटर ही याची लांबी झालेली आहे, बरोबर. मग या 24 सेंटीमीटर जो लांब तुकडा आहे याच्यापासून काय केलेलं आहे तर समभुज त्रिकोण तयार केलेला आहे. समभुज त्रिकोण म्हणजे काय केलेलं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे याच्यापासून एक त्रिकोण तयार केलेला आहे आणि याच्या तीनही बाजू कशा आहेत तर सारख्या केलेल्या आहेत. बघा म्हणजेच हा समभुज त्रिकोण आहे, ठीक आहे. समभुज त्रिकोण आहे. मग आता समभुज त्रिकोण याची परिमिती एवढी येणार आहे, 24 येणार आहे, बरोबर आहे. मग आता काय करायचं आपल्याला? बाजू काढायची आहे. मग आपल्याला माहित आहे की समभुज त्रिकोणाचे परिमिती बरोबर काय असते रे तर बरोबर 3 गुणिले बाजू असते. 3 गुणिले बाजू असते. मग समभुज त्रिकोणाची परिमिती म्हणजेच जेवढी तार होती तेवढ्यामध्येच हा समभुज त्रिकोण तयार केलेला आहे म्हणजे त्याची परिमिती सुद्धा किती असणार आहे? 24 असणार आहे गुणिले 3 गुणिले बाजू. आता आपल्याला काढायची आहे बाजू. मग बाजू एका बाजूला घेतली आणि त्याच्यासोबत गुणाकारात असलेलं 3 हे कुठं जाणार आहे? हे जाणार आहे भागाकारात. बरोबर आपल्याला मिळणार आहे बाजू. मग 3 1 3, 3 8 24. मग बाजू बरोबर किती मिळाली मित्रांनो तर बाजू बरोबर 8 सेंटीमीटर एवढी मिळालेली आहे. आणि 8 सेंटीमीटर हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण काय आहे ते आपण पाहूयात. एका आयताची लांबी 12 सेंटीमीटर आणि रुंदी 8 सेंटीमीटर आहे. जर त्याची लांबी 2 सेंटीमीटरने कमी केली आणि रुंदी 2 सेंटीमीटरने वाढवली तर तयार होणाऱ्या नवीन आकृतीच्या परिमितीत काय बदल होईल? पहा आता काय आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे एक आयत आहे आणि याची बाजू किती आहे? लांबी जी आहे ते 12 सेंटीमीटर आहे आणि रुंदी जी आहे ते 8 सेंटीमीटर आहे, ठीक आहे. आता काय केलं जर या आयताची लांबी जी आहे लांबी काय केली 2 ने कमी केली म्हणजे पहिली किती होती 10 होती मित्रांनो. आता ती किती केली 2 सेंटीमीटरने कमी केली म्हणजे किती झाली? पहिली 12 होती 2 सेंटीमीटरने कमी केली म्हणजे झाली 10 सेंटीमीटर. आणि जी रुंदी आहे ती रुंदी काय केलेली आहे तर 2 ने वाढवलेली आहे म्हणजे पहिली 8 होती मग आता 2 ने वाढवली म्हणजे किती होणार आहे तर ती 10 होणार आहे मित्रांनो, ठीक आहे. ती किती होणार आहे 10 होणार आहे. मग आता या ठिकाणी बघा या ठिकाणी 10 असणार या ठिकाणी मग सर्व ठिकाणी जी लांबी आहे ती 10 आली म्हणजे हा झालेला आहे चौरस मित्रांनो. काय झालेला आहे? चौरस झालेला आहे. मग आता चौरसाची परिमिती बरोबर काय आहे तरी बघा 4 गुणिले बाजू आहे म्हणजेच या ठिकाणी 4 गुणिले 10 जर केलं तर ते किती येते 40 येते मित्रांनो, 40 येते. आता पहिला जो आयत होता त्याची आपण पाहूयात. मग आयताची परिमिती बरोबर काय आहे 2 कंसामध्ये लेंथ आणि वाईड, बरोबर लेंथ प्लस वाईड लांबी अधिक रुंदी, ठीक आहे. मग या ठिकाणी 2 कंसामध्ये 12 अधिक 8 कंस बंद मग 12 8 झालं 20 मित्रांनो 20 आणि या ठिकाणी 2 मग 20 दोन्ही 40 म्हणजे पहिली किती होती 40 होती आता किती झालेली आहे 40 आहे. मग याच्यावरून काय आहे पर्याय कोणता येतो बघा परिमिती 4 सेंटीमीटरने वाढेल हे बरोबर आहे का? नाही, चूक आहे कारण की सारखीच राहिलेली आहे. परिमिती 4 सेंटीमीटरने कमी होईल हे सुद्धा चूक आहे. परिमिती तीच राहील बदल होणार नाही हे मात्र बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक क हे असणार आहे. 60 सेंटीमीटर लांबीच्या एका तारेपासून एक नियमित षटकोन रेग्युलर हेक्सागॉन तयार केला तर त्या षटकोनाच्या एका बाजूची लांबी किती? If a regular hexagon is formed from a wire 60 centimeter long, what is the length of
वन साइड ऑफ द हेक्सागॉन. आता बघा या ठिकाणी 60 सेंटीमीटर पासून काय केलेलं आहे तर एक षटकोन तयार केलेला आहे मित्रांनो. आणि या षटकोनाची जी लांबी आहे ती किती आहे? ती आहे 60 सेंटीमीटर. ठीक आहे, 60 सेंटीमीटर आहे. मग आता एक लक्षात घ्या की साधारणपणे जो षटकोन असतो तर या षटकोनाच्या सर्व बाजू ज्या आहेत या कशा असतात? एकसारख्याच असतात. मग षटकोनाची परिमिती जर काढायचं म्हटलं तर बघा षटकोनाची परिमिती बरोबर 6 गुणिले बाजू येते मित्रांनो. 6 गुणिले बाजू. मग आता 60 सेंटीमीटर ही काय आहे? ती तार आहे, म्हणजेच त्या षटकोनाची परिमिती असणार आहे मित्रांनो. मग या ठिकाणी बघा 60 बरोबर 6 गुणिले बाजू अशा प्रकारे येणार आहे. मग आपल्याला काय काढायचे आहे? एका बाजूची लांबी काढायची आहे, म्हणजे बाजू काढायची आहे. मग काय करावं लागेल तर या ठिकाणी 60 आणि या ठिकाणी बाजू सोबत गुणाकारात असलेलं 6 नंतर काय होणार आहे? बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर गुणाकारातील 6 भागाकारात येणार आहे आणि आपल्याला बाजू मिळणार आहे. मग 6 एक 6, 6 एक 6, 10. म्हणजे या ठिकाणी बाजू बरोबर काय आलेला आहे तर 10 सेंटीमीटर एवढी बाजू असणार आहे. आणि 10 सेंटीमीटर हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. दोन चौरसांच्या बाजूचे गुणोत्तर 2:3 आहे. जर लहान चौरसाची परिमिती 32 सेंटीमीटर असेल तर मोठ्या चौरसाची परिमिती किती? The ratio of the sides of two squares is 2/3 if the perimeters of the smaller square is 32 centimeter. What is the perimeter of the larger square? या ठिकाणी बघा दोन चौरस दिलेले आहेत आणि दोन्ही चौरसाच्या बाजूचे गुणोत्तर जे आहे ते किती दिलेले आहे? 2:3 दिलेला आहे. मग लहान जो चौरस आहे, समजा लहान चौरस जो आहे तर याची जी बाजू आहे ही काय असणार आहे तर 2x बाजू मानूयात मित्रांनो. 2x. ठीक आहे, 2x बाजू झाली. आणि मोठा जो चौरस आहे, मोठा चौरस जो आहे याची बाजू आहे 3x बाजू मानू. ठीक आहे. मग आता काय केलेलं आहे तर लहान चौरसाची परिमिती ही आपल्याला दिलेली आहे. मग लहान चौरसाची परिमिती बरोबर काय आहे तर बघा लहान चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू आहे. मग आता या ठिकाणी लहान चौरसाची परिमिती दिलेली आहे मित्रांनो 32 बरोबर 4 गुणिले बाजू किती दिलेली आहे तर बाजू दिलेली आहे 2x. ठीक आहे, किती दिलेली आहे 2x दिलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी 4 गुणिले 2x म्हणजेच या ठिकाणी काय झालेलं आहे तर या ठिकाणी 8x होईल आणि या ठिकाणी 32. मग x ची किंमत काढायची म्हणजेच बाजू काढायची म्हटलं तर या ठिकाणी 32 मध्ये 8 भागिले होणार आहे. या ठिकाणी 8 झालेला आहे. 8 एक 8 आणि 8 चौक 32 म्हणजेच x बरोबर काय झालेलं आहे 4 झालेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे तर बघा मग आता या ठिकाणी गुणोत्तरचे दिलतं म्हणजे लहान जी चौरस होता तर त्याचे बाजू किती होती 2x होती मित्रांनो. मग या ठिकाणी x ची किंमत किती आलेली आहे 4x. म्हणजेच 2 गुणिले 4 जर केलं तर आपल्याला 8 सेंटीमीटर हे काय भेटणार आहे लहान चौरसाची बाजू जी आहे ती भेटणार आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे तर मोठ्या चौरसाची बाजू काय आहे ही काढायचं आहे. मग 3x बरोबर 3 गुणिले 4 जर केलं तर 3 चौक 12 सेंटीमीटर एवढी काय असणार आहे तर मोठ्या चौरसाची बाजू हे या ठिकाणी असणार आहे. तर अशा आजचा जो घटक आहे परिमिती यावर आधारित कशा प्रकारची उदाहरणं येतील हे आज आपण पाहिलेलं आहे. याच्याच बरोबर अजूनही थोडीशी कठीण असे उदाहरणं याच्यानंतरच्या तासिकेला आपण घेणार आहोत. जर आपल्याला ही तासिका आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक
आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. तुमचे जे काही अडचणी असतील, जे काही प्रॉब्लेम असतील ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.